किंवा नवगरची ना डुंग्याची मॅच झाली तर डुंगा जिंकला तर तुम्हाला किती निघेल असं त्यांच्या खेळाला. दोन विकेट गेले की ओव्हर कॅन्सल होते ना. दुसरे बंदोल द्या. दुसरे बंदोल ठेवा. या ठिकाणी 3 टीम मध्ये लॉट केला जाईल. ज्याची चिठ्ठी निघेल त्याला पुढे चाल दिले जाईल राहील. त्यांची दोघांची मॅच होईल आणि त्यातल्या विनर ज्याची चिठ्ठी निघाले त्याच्याशी मॅच होईल. एक ओव्हरची ही मॅच असेल. यस, वडूनगर संघाची चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजे आता सोनाले आणि डुंगे ही मॅच होईल. याच्यानंतर लगेच मॅच होणार आहे. बघू थांबा काय निर्णय येतात. पंच सामना चालू करू शकता. पुढची मॅच पुकरू की आता या ठिकाणी खेळायला सुरुवात होते. बंदरावरती काल्हेर वर्सेस देवेश स्पोर्ट पाये. या ठिकाणी आपण बघतोय ऑन साइडला चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु एकच धाव्यावरती समाधान. एका धावेने डावाला आणि स्वतःच्या अकाउंटला या ठिकाणी श्री गणेशा दिल्या जाते. फलंदाज विवेक याच्या माध्यमातून विवेक आणि संजय ही आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. यावेळेस पाहतोय आपण चांगले चेंडू आहे. त्रिफलंदाजीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. याच्यानंतर श्री वेताल कोपर आणि जय हनुमान गोवे अशी लढत होणार आहे. तर विनंती असेल दोन्ही संघ नायकांना की आपण उपस्थित राहायचं या ठिकाणी. विक्रम स्पोर्ट वडूनगर आपण आपली एंट्री फी जमा केलेली नाही. अल्पेश गायकवाडकडे आपली जी एंट्री फी आहे ती आपण जमा करायची आहे. याच्यानंतर श्री वेताल कोपर आणि जय हनुमान गोवे ही लढत होणार आहे. तर दोन्ही टीमला विनंती आपण उपस्थित राहून नाणेफेक करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला सुरुवात होते. संतोष आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वसंत येतोय. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय. विनायक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. निश्चितच आज आपण पाहिलं की दोन टीम उशिराने रिपोर्टिंग केली ज्यांची मॅच होती. तर मंडळाच्या माध्यमातून त्यांचा एक षटक कमी करण्यात आला होता. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर. धावफलकावरती पाहतोय आपण 1-2 अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. देवेश स्पोर्ट पाये संघाची. बंदरावरती काल्हेर संघ
फाईट करतोय. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 1-2. चांगलं षटक आपण पाहिलं तर कॅल्क्युलेट करून टाकलेला षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वाधिक धावांचं आज विक्रम आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या विकेटसाठी अर्थात नाबाद 82 धावांचा विक्रम स्पॉट ओढूनगर संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं होतं. विश्वासला केलता बंधू तिकडे आहे ना घरी टालाय. आता बघतो कल्प्याला फोन करून आज संध्याकाळी जाता बरोबर ते तू ऍड्रेस दे तिथल्या जाऊन घेऊन येता बरं. काय सोडली कोण रेडी नव्हता आज रेडी झाला असेल. ठीक आहे. हरेश येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. यावेळेसही चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु एक चिकी सिंगल कंप्लीट होताना या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 1-5. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. बंदरावरती काल्हेर संघाचा दबदबा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला आहे. डीप मध्ये जातोय चेंडू. एकच धाव मिळेल एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पायगाव संघाशी लढत घेत असताना एक चुरशीच्या सामन्यामध्ये विजय संपादन केलं होतं आणि निमिलन पायगाव संघ तिचा परास्त झाला होता. आता मात्र देवेश स्पोर्ट पाये या संघासमोर खेळत आहे. देवेश स्पोर्ट पाये संघाचा हा पहिला सामना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम झालेला आहे. हवेमध्ये आहे चेंडू आणि एस्टेरिक स्वतः येतोय आणि यावेळेस झेल कलेक्ट करतोय. दुसरा गडी आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजय. याच्यानंतर श्री वेताल कोपर आणि जानमान गोवे या टीममध्ये मॅच होणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे की या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत तर आपण उपस्थित राहायचं आहे. पुढील चेंडू या ठिकाणी पाहू शकता आपण लॉंग ऑफच्या रिझनमध्ये एकच धाव घेतली जाते. ज्यावेळेस तुम्हाला मोठा फटका लागत नाही त्यावेळेस एकेरी दुहेरी धावसंख्या समाधान मानत स्कोर कार्डला पुढे सरकवायचं असतं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अतिशय संत सावध सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. हरेश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 7 आहे. यावेळेस चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षण खूप प्रबळ आणि दावेदार बदनाप्रती काल्हेर या संघाचे आपण पाहतोय. रजंडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव इथेही घेतली जाते. 8 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या या ठिकाणी समाप्तीनंतर
धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारतात हे पाहण्यासारखं राहील. जास्तीत धावा कुठणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाजी धार खूप चांगली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय संतोष यांनी फक्त 2 धावा दिले, 1 गडी बाद केलं आणि त्यानंतर हरीश यांनी सुद्धा आपण पाहतोय की 5 धावा देऊन या ठिकाणी आपण पाहतोय 6 धावा देऊन आपण पाहतोय 1 गडी बाद केला. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 फेकण्यासाठी मिथून येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या गटामध्ये आपण जर पाहिलं तर गट क्रमांक 16 त्याच्यामध्ये प्रत्येक टीमने एक सामना विजय संपादन केला. आपण जर पाहिलं तर विक्रम सुरड वडनवकर, गावदेवी सोनाले आणि साई कृपा डुंगे. पहिल्या पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. आपण पाहतो ऑन साईडला राज्य नाही त्या ठिकाणी. एकच धाव इथे घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 9 धावा धावफलकावरती जाऊन पोचतायत. मॅच क्रमांक आपण जर पाहिली 2 ती खूप चांगली एन्जॉयमेंट सारखी पाहायला मिळाली. प्रेक्षक राजा षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहण्यासाठी येतोय आणि ती आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. ऑन साईडला पाहूया येतोय आणि इथेही 1 धाव घेतली जाते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. मिथून तरे पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला फटका आहे, पाहूया आपण. त्याहून अधिक झेल आपण पाहतोय राजन आर यांच्या माध्यमातून. चेंडू जणू काय हाताला चिपकलेला पाहायला मिळते. हे असतं शेवटपर्यंत चेंडूवरची नजर आपण आठवत नाही ना, तेव्हा हे चित्र पाहायला मिळते. जिद्द, चिकाटी आणि संघर्ष नेहमीच या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट ह्या ग्राउंडची म्हटलं तर वावगं ठरणार नाही आजच्या दिवसातील. स्वतःही त्या कॅचवरती अतिभूत होऊन पाहतायत की चेंडू माझ्या हाताला चिपकला कसा. एक अद्भुत अशी कॅच आपल्याला पाहायला मिळाली. फटका खूप चांगला सजवला होता लॉंगॉन आणि लॉंगऑफच्या मध्ये जिथे सेफ फटका मानला जातोय अशा ठिकाणी, परंतु राजन आर मात्र अतिशय उमेदीने, ताकदीने, आशेने त्या चेंडूवरती धावले गेले आणि झेल कन्वर्ट केला गेला. उमेश मुकादम न्यू मॅन इन डीड, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिशय खराब आणि संत सुरुवात मी तर म्हणेन, कारण षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. 3 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या जी पाहतोय आपण फक्त आणि फक्त 10. अशा ग्राउंडवरती, ज्या ग्राउंडवरती आपण पाहिलं की 2-2 50 झालेले आहेत आणि आपण पाहिलं तर या ग्राउंडवरती रेकॉर्डसुद्धा बनलेला आहे. 82 धावांचं पार्टनरशिपसुद्धा झालेली आहे. अशा ग्राउंडवरती लोएस्ट स्कोअर मॅच ही आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू इथे पहा किती चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते देवान भंडारी यांच्या माध्यमातून. एकच धाव. अजूनही आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. एक चेंडूवरती फक्त डबल आले होते. बाकी जेवढे पण रना बनल्यात तेवढ्या रना सर्वच्या सर्व सिंगलने बनल्या आहेत. त्याच्यामुळे स्कोअर कार्डमध्ये तेवढीशी बढती पाहायला मिळाली नाही आहे. पुढे सरसावून मारलेला आहे. आता मात्र चांगला फटका आहे. क्या बात आहे. बिग हिट लॉंगऑफच्या रिजन मधून चेंडू सीमा पार षटकार. सतरा धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचते. लोएस्करचा जर विचार केला तर पहिल्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये मरुवाई दिवे संघ फक्त 27 धावांवरती गारद झाला होता आणि त्यांच्या समोर 59 धावांचं टार्गेट अंजुर यांनी ठेवलं होतं आणि ते पूर्ण करताना फक्त 27 धावा बनवू शकला. पाहूया या ठिकाणी तो रेकॉर्ड तुटते का. दुसरी धावेचा आगाज प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावांचा वेग आता मात्र वाढत असताना पाहायला मिळाला. शेवटच्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्या. एकंदरीत 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम षटक आहे. किती धावांची मजल मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल श्री वेताल कोपर आणि जय हनुमान गोवे. ही एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
दोन्ही संघाची किती प्रॅक्टिस आहे याच्यावरती सर्व काही खेळाचं निर्भर असेल, कारण ज्या संघाची प्रॅक्टिस चांगली असते तो संघ या फॉर्मॅटमध्ये अर्थात क्रिकेटच्या खेळामध्ये एक अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतोय. या दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व मान्यवर असतील, खेळाडू असतील आणि आमचा प्रेक्षक राजा टी व्हीच्या माध्यमातून घर बसल्या या यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओपन ठेवा, ओपन ठेवा, ओपन करू. राजन डी येतोय गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी पाहूया, यावेळेस पाहतोय आपण दिशा दिलेली आहे. अल्टी पलटी चेंडू मात्र घेतोय गुलटी सीमा रेषे बाहेर, चौकार. बघा प्लॅनिंग बना, भरपूर आहे वेल. प्लॅनिंग बनवा, भरपूर वेल आहे. एक ओव्हर साठी पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. स्टेप आउट झाले होते. क्रीजवरती उतरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टेकवर चेंडू ठेवला गेला, शरीरापासून दूर आणि निर्धावची झाली सांगता. पहिला चेंडू मात्र एक अपलातून चांगला फटका खेळला गेला होता. एक चौकार पहिला वहिला या स्पर्धेतील या मॅचतील आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार आणि एक चौकार अशा दोन बाउंड्रीज पाहायला मिळाल्या. इथं काय घडतं पाहूया. हा ना तू मै पाहायला मिळाले. फलंदाज बाद या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरीसाठी आघात प्रयत्न, परंतु 2 धाव्यावरती समाधान. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. 26 अंकावरती षटक क्रमांक शेवटचा अंतिम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा आपण जर उल्लेख केला तर सर्वात कमी धावांची जी मॅच होती ती म्हणजे आपण पाहिलं तर 27ची. तो रेकॉर्ड आबादी राहतो की पाण्यासारखं राहील. या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या पाहतोय आपण 27 अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे या इनिंग मधील. पुढील 2 टीम प्लीज उपस्थित राहायचं आहे. कोपर आणि गोवे. वाह, व्हाट अ शॉट, क्या बात आहे. अफलातून अविश्वसनीय असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 33 आणि 34 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलेलं आहे. तर चला, 2 टीम श्री वेताल कोपर आणि जय हनुमान गोवे संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर चला, 2 टीम प्लीज विनंती असेल.
श्री कोपर, चला आपण या. व्यासपीठावर विराजमान सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांनी विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपले हस्ते या ठिकाणी केलं जाईल नाणेफेक. निश्चित या स्पर्धेसाठी अनोखं कॉईन आहे. एका बाजूला भिवंडी 40+ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अध्यक्ष साहेब गोवे संघ कॉलिंग करतोय. अध्यक्ष अशी कॉलिंग दिलेली आहे आणि त्या उलट आलेला आहे. तर नाणेफेकीचे जे कॉल आहे ते जानमान गोवे संघाच्या बाजूला लागलेलं आहे. यस, कोपर संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर आपला निर्णय काय असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, नाणेफेकीचे जे कॉल आहे ते आपण पाहतो श्री वेताल कोपर संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी सर्वप्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. विक्रम स्पोर्ट वडनगर टीमचे संघनायक अनिल जोशी, आपण लगेच स्टेजवर या. अनिल जोशी, विक्रम स्पोर्ट वडनगर टीम चे संघनायक अनिल जोशी, आपण यायचं आहे. नक्कीच वेताल कोपर संघाचे देखील आपल्याला नवीन संघनायक विनायक पाटील यांना पाहायला मिळते. प्रत्येक संघामध्ये काही नक्कीच नवनवीन संघनायक देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि काही नवीन फलंदाज देखील वरच्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळतात. त्यामध्ये बंदरामारुती काल्हेर टीम आपण पाहतोय. मिथुन तरे आणि विनायक पाटील ही नवीन जोडी. याआधी अरविंद पाटील असतील, दया भंडारे असतील, तानाजी पाटील, राजन डी, राजन आर यांनी आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. सामना सुरू होतोय. विवेक देवलीकर इथे अगदी आपण पाहिलं तर मिडॉप आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू आर पार सीमा पार गेलाय. चौकार. नक्कीच उमेश मुकादम, देवेश ग्रुप चे सर्व आहेत आणि पाये गावचे एक युवा उद्योजक. पहिल्या चेंडूवर चौकार मिथुन तरे. इथे बघूया पायचीची अपील आणि पहिला विकेट मिथुन तरे आउट.
चेंडूला हलक्या हातानं गली क्षेत्रामध्ये संतोष मडवीनं टॅप केलाय आणि हा अगदी नजकात बरा चौकार आलाय. क्या बात है, एक तुम्हारी एक हमारी. नक्कीच बघा अगदी गट क्रमांक बघा गट क्रमांक 16चे जे आपले 3 संघ आहेत प्रत्येकाने एक एक विजय संपादन केलेले आहे. ते तिन्ही टीम त्यामध्ये साईकृपा डुंगे, विक्रम स्पोर्ट वडनोगर आणि गावदेवी सोनाले तिन्ही टीम मैदान क्रमांक 1 सरोली इथे पोहोचायचं आहे आपल्याला त्वरित. तिथे मैदान खाली आहे, प्लीज सहकार्य करा. सोनाले ग्राउंडवर जाऊन 8 ओव्हर खेळा. नक्कीच आज संतोष पाटील, अरुण पाटील आणि चंद्रकांत यांनी चांगला खेळ केला. इथे देखील आलाय चौकार. चौकाराने धावसंख्या झाली ती 13. नक्कीच चला तिन्ही टीम गट क्रमांक 16चे तिन्ही संघ मैदान क्रमांक 1 सोनाले डुंगे आणि वडूनवघर. हा देखील फटका गॅप मधून सीमापार चौकार. विवेक देवलीकरनं पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा खर्च केलेत. एक ओव्हर 1 बाद 17 बनवायचे 34. चला तिन्ही टीम मैदान क्रमांक 1 सरवली इथे पोचायचंय. विक्रम स्पोर्ट वडूनवघर, साई कृपा डुंगे आणि गावदेवी सोनाले. अजय, क्या बात है. इथे एसटी रक्षक उमेश मुकादम अगदी दक्ष होते. संतोष मडवीला इथे धावचीत बाद केलाय. 2 बाद 17. नवीन फलंदाज एसटी रक्षक विजय इतारकर. सचिन, जनमन गोवे आणि वेताल कोपर. निकेश भाऊ नक्कीच ते अतिशय चांगली डीजे सिस्टीम त्यांची देखील आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला पंचकृषी मैदानावर स्पर्धा पाहायला मिळतात तेव्हा त्यांचे देखील चांगली डीजे सिस्टीम आपल्याला नेहमी पाहायला मिळते. धन्यवाद. काय ताकद आहे. अगदी मनगटाचा पुरेपूर वापर करून सचिननं या हंगामाची सुरुवात षटकाराने केलेली आहे. नक्की सध्या राजन डी ला खूप आराम आहे. आज दोन्ही सामन्यातून फलंदाजीला उतरायची देखील गरज लागली नाहीये. क्या बात आहे. महेश म्हात्रे खुश आहेत आणि ऑल टीम. बंद्रा मारुती कल्लेर, योगेश पाटील अजून टीमला जॉईन झाला नाही. शैलेश म्हात्रे, काय कल्लेर संघाकडे खेळाडू आहेत. वेल जज कॅच, क्या बात आहे. उमेश मुकादम जबरदस्त
हा उंच परत झेल त्यांनी कव्हर केलाय. वा आले आले फलंदाज राजेन डी का. यस हा हा खेळाडू आज बघा 5व्या क्रमांकावर आलाय. वेलकम या शरद दादा. बेताल कोपर आणि जनमन गोवे गट क्रमांक 18 ची लढत आपण यानंतर पाहणार आहोत. सुरेख चेंडू उमेश मुकादमनं नेहमीच आपल्या देवी स्पोर्ट्स साठी चांगला क्रिकेट खेळलेला आहे. स्वतः संघाचे कर्ता धर्ता आहेत. चांगले यष्टीरक्षक फलंदाज आणि चांगले उद्योजक देखील आहेत. क्या बात आहे. अजयनं आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. ओव्हर नंबर 2 चे 1 षटकार 2 विकेट 2 डॉट. चांगली गोलंदाजी. क्या बात है क्या बात है. अजून एक डॉट. नक्कीच उमेश मुकादम चांगला सामना एन्जॉय करतायत. यष्टीरक्षक म्हणून अगदी गोलंदाज जेव्हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू टाकतात तेव्हा यष्टीरक्षक खूप आनंदी असतो. 2 ओव्हर 23. आता 2 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत 11. 12 मध्ये 11. फक्त 1 षटकार दिला अजयनं. 3 चेंडू डॉट टाकले आणि 2 विकेट देखील घेतले. 12 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव किशोर. तुफान पिंपळा संघाचे नवनिर्वाचित संघनायक कुणाल पाटीलनं जानमन गोवे टीमला विजयाच्या शुभेच्छा दिलेत. बंद्रा मारुती कल्ले टीमला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद कुणाल पाटील. क्या बात है. इथे विनायक पाटील योगेश नाही मात्र आज विनायक त्यांचं काम करतायत. हा षटकार एकोणतीस. अकरा मध्ये 5. क्या बात है. जबरदस्त यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 8 मध्ये 5. सॉरी 10 मध्ये 5. 10 चेंडू आणि 5 धावा. वेलकम बंडूभाऊ पाटील. जानवान गुवे संघाचे एक स्फोटक फलंदाज. 30 धावा लागलेत. आता विजयापासून 4 धावा दूर आहे. बंद्रा मारुती कल्हेर गट क्रमांक 17 मध्ये अतिशय चांगला फटका. क्या बात आहे. चांगला झेल.
आणि सामना फिनिश केलाय. अभिनंदन. गट क्रमांक 17 मधून बंद्रामारुती काल्हेर संघाचा दुसरा विजय. हडला टपला का उमेश मुकादम ऑल टीम देवेश स्पोर्ट पाये वेलकम. तानाजी दादा पाटील या सामन्याचा सामनावीर. संतोष मडवी इज द मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 2 धावा देत 1 विकेट घेतला आणि तेच ठरल्यात या सामन्याचे सामनावीर. वेलकम संजय भाऊ पाटील, जॉन मनगोवे संघाचे सहकारी खेळाडू. संतोष मडवी या सामन्याचे सामनावीर ठरलेत. त्यांना आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. संतोषजी म्हात्रे आपण ट्रॉफी द्या आपल्या शुभ हस्ते. संतोष मडवीला. संतोष म्हात्रे काल्हेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण. अभिनंदन. बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच पहिल्या सत्रासाठी समालोचन कक्षामधून मनोज ठाकरे चालू सामन्याचं धावतं समालोचन करणार आहेत. धन्यवाद.